प्रत्येक प्रवासामागे एक गोष्ट असते, काही आठवणींची, काही स्वप्नांची, तर काही शोधाची. कधी कधी शहराच्या गर्दीतून सुटायचं असतं. एक अशी जागा शोधायची असते जिथं शांतता आपल्या आत पोहोचते. आज आपण आलो आहोत डोंगराच्या कुशीत, लोकांच्या जगण्यात आणि अनुभवांच्या गुंतागुंतीत हरवायला, जिथे वेळ थोडा थांबतो. आम्ही सर्व फॅमिली खाण्यासाठी फिरायला निघालेलो आहेत. आपण बघू शकता माझी मिसेस आलका कुबन, सानिया मिर्झा, इकडे पोशाबाई, माझा ब्रदर पोशाबाई, चला. तसेच आपले सूरज भाऊ आणि हा माझा मुलगा विहान. ओके जरा आता आपण मस्तपैकी निघालोय, मस्तपैकी खानवेलला फिरायला. एकदम जबरदस्त पोशाव आणि थोडासा मधीचा व्ह्यू बघू शकता. इकडे वहिनी आहेत, सांज आहे, इकडे सूरज भाऊ आहेत, ब्रदर आहे पुढे, आणि आमचा विहान शेठ. विहान शेठ हाय. अच्छा चलो. तर पोशाख मस्तपैकी वातावरण जबरदस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुपारचे वाजले जातात, 1:30 वाजल्यात पोशाव, आणि थोडासा घसा बसलाय माझा. मस्तपैकी चला. आजचा प्रवास अविस्मरणीय ठरणार होता. आपल्याला 2 राज्यांमधून प्रवास करायचा होता. घनदाट जंगलातून जाणारा हा छोटा रस्ता काळजाचा ठोका चुकवत होता. आजचा प्रवास पूर्ण होईल का नाही, मनात शंका होती. आता आपण आलोय वाघ नदीवरती, बरं का. आणि ब्रिज बघा तुम्ही, जबरदस्त असा ब्रिज. तिकडं आपली इको गाडी, इकडे सर्व फॅमिली मेंबर्स, आणि नदी बघा, इतकं मोठं पात्र आहे ना, जबरदस्त पोष्या. हो, सुपर डुपर, आई शपथ. हे बघा तुम्ही, खतरनाक पोष्या आहे बघा. हॅलो विहान. हाय. हॅलो. अरे बापरे, चोंगा मोंगा आलास तू कॅमेरा. तर अशा प्रकारे आपण आता थोडस पुढे निघालोय. आमच्या इकडे सूरज भाऊ आहे, माग ब्रो वगैरे. आता थोडस आपण पुढच्या सीट वरती आलोय. थोडा समाज में इज्जत है ना. चलो चलो, हाय करो एकदा. हाय. मस्त 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 सर्वजण दिसू राहिले. सांजोडा हाय कर. सुपर सुपर सुपर. आणि आम्ही पण येऊ राहिलो एकदम मस्त पैकी. सुपर सुपर पोशाख. चलो मजा करेंगे, फिश फिश खाएंगे, चिकन खाएंगे, दारू बियर पिएंगे और वापस आएंगे खानवेल से. चला. दुधनी हे दादरा आणि नगर हवेलीतील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे सेल्वासापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे ठिकाण काश्मीर ऑफ द वेस्ट म्हणून ओळखले जाते, कारण येथे असलेल्या शांत पाण्यामध्ये शिकाऱ्याच्या रंगीबिरंगी बोटींमुळे काश्मीरची आठवण होते. तर पोशाव आता आम्ही दुधनीमध्ये येऊन पोहोचलोय, बरं का. पोशाव म्हणजे आता दीव दमनमध्ये आहेत. याच्या अगोदर आम्ही गुजरातमधून ट्रॅव्हल करत होतो, आता दीव दमनमध्ये आलोय, बरं का. म्हणजे आता दुधनीला आलोच आम्ही पोशाव. हे बघा एकदम जबरदस्त. इकडचा आता व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आमच्या पुढे काय चाललंय पुढे आम्हाला कुठली गाडी आहे माहित नाही. रस्त्याचं काम वगैरे चालू आहे, तुम्ही बघू शकता. इकडे हा खानवलीकडे रस्ता होता, आम्ही आता चाललोय दुधनीकडे पोशाव. पुढे आहे दुधनी. मजा करा पोशाव. सुपर सुपर. तर पोशाव आता आम्ही इकडे आमची गाडी वगैरे मागं बघू शकता, इको पार्क वगैरे केले. इथं आता आलोय आम्ही, बरं का. आणि डायरेक्ट आता समोर आता दुधनीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि आपले मित्र पण तिकडनं येऊ राहिले मस्तपैकी, छोटे गोटे. तू पण आला. चला विहान शेठ.
तर पोशानो दुधनी आहे आपल्या राईट साईडला आणि थोडीशी ही गेटवरची नक्षी मला खूप छान आवडली. आदिवासी कल्चरचं वारली पेंटिंग इथं आहे पोशानो, छान वाटलं. आता इथून तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जातो आणि दाखवतो. तर एक्झॅक्टली माझ्या फ्रंटला हे बघा, इकडे आहे दुधनीचं स्पॉट. आता तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जातो, दाखवतो काय आहे वगैरे, मस्तपैकी एक्सप्लोअर करूया. तसा ब्लॉग वगैरे सुपर. आणि जेव्हा आय थिंक काही वर्षांपूर्वी मी आलो होतो तेव्हा हा जो पूल आहे याचं काम चालू होतं. म्हणजे आता आहे मला माहिती नाही काम चालू आहे की काय आहे. तुम्ही तिकडे बघू शकता काही काम अर्धवट वगैरे आहे त्या साईडला. तर बोटिंग वगैरे आहे सुपर छान. आणि एक्झॅक्टली आता वाजतायत किती वाजतायत मलाच माहिती नाही, 3:30 वाजता आहे आता. आणि बोटिंग वगैरे इथे सर्व काय आहे, हे शिकारा वगैरे आहे, याच्यामध्ये गाड्या टाका, अंडा इकडून त्या साईडला त्या साईडला घेऊन जा, मस्त सुपर गोष्ट हो. तर आम्ही जो टायमिंग आहे एकदम रॉंग टायमिंगला आलो, एकदम संध्याकाळी. म्हणजे लोक बघून गेले आणि आम्ही आता एक्सप्लोअर करायला आलो. पण छान आहे मस्तपैकी सुपर. इथली खासियत म्हणजे बोट राईड्स. रंगीबिरंगी शिकारा बोटीत बसून जेव्हा तुम्ही त्या तलावात उतरता तेव्हा वाटतं की आपण काळाच्या बाहेर आलो आहोत. हे आहे दुधनीचं 360 व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम सुपर. आता आपण बोटिंगचं तिकीट काढलंय मस्तपैकी. किती होतं रे तिकीट? काय 400 रुपये तिकीट होतं. तर आता आपण बसणार आहेत पोशानो बरं का. चला मस्तपैकी आपल्यासाठी बस सज्ज होत आहे पोशानो मस्तपैकी. रापचूक रुपचूक या पहिला कोण गेला खाली काढा. शिल रापचूक रुपचूक फुक्का. दुसरे आपले सूरज भाऊ यांची एंट्री झालेली आहे बोट मध्ये. त्याच्यानंतर आमच्या वहिनी साहेब आणि आलू, त्याच्यानंतर सांजू अगोदर गेली का, सांजूबाई गेलेली आहे. सांजूबाईचं हिरकाव खाऊ राहिली. त्याच्यानंतर आलीबाई गेलेली आहे आणि आता तुमचा पोशाबाई जातो बोट मध्ये. चलो लेट्स गो, पक्का मजा मारो आता. बोट तिकडच आता जेवण बिवण तिकडच करू. पडली बाबा. अरे सुनील इकडे ना, थांब ना, तो बुटा बिटा तर काढू दे. तर काय सांगायचा पोशानो, गाडी म्हणजे बोट गेली ती एक साईडला, तर आम्हाला भीती वाटली का, म्हटलं काय बुडती की काय पोशाव. तर आता थोड्याच वेळात जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. आम्ही बसलोय मांड्या घालून जेवण करायला मस्तपैकी. आणि हे आमचे बोटिंगचे बोट रायडर आहेत. रायडर म्हणायचं काय म्हणायचं, बोट चालव. काय दादा तुमचं नाव? नाम क्या? कल्पेश. तो कल्पेश भाई हमें अभी बोटिंग का थोड़ा सा शेयर कराएंगे, अच्छे से घुमाएंगे और थोड़ा सा एक्स्ट्रा भी घुमाएंगे. चलो लसाड को निघाला आता पश्चिम आपण. तर पोशानो तो जो एरिया आहे ना त्या साईडला असं रेती दिसू राहिली, तर तिकडे आता रिसॉर्ट वगैरे होतील. एकदम म्हणजे सुपर डेव्हलपमेंट हो राहिली इथलं दुधनीची. तर येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये तुम्हाला डायरेक्ट दुबई वाटेल पोशानो. दुबई म्हणजे रेती वगैरे तुम्ही बघू शकता. सुपर मिनी दुबई दुधनी सुपर आहे पोशानो. मस्त लागलं. दुधनी आणि आजूबाजूचा प्रदेश स्वादिष्ट जेवणासाठी प्रसिद्ध आहे. दूरवरून पर्यटक खास मेजवानीसाठी या परिसरात येत असतात. दुधनीने मला काय दिलं शब्दात नाही सांगता येणार.
पण जर कधी स्वतःलाच भेटायचं असेल तर या तलावाकाठी नक्की या, कारण इथे वेळ थांबतो आणि तुम्ही स्वतःला पुन्हा सापडता. मित्रांनो, हा व्लॉग आदिवासी मोटो ब्लॉगर रायडर 6268 म्हणजे तुमचा पोषा भाईचा कसा वाटला कमेंट करून सांगा. पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका अद्भुत प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.